नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं समीर पडवले ब्लॉग्समध्ये. तर आता आम्ही आलोय आई आणि बाबाकडे आलोय. तिकडे आलो शेतावर, कारण शेतावर आता भात टाकायचा आहे. भात टाकलाय बाबांनी, पण आता हे बाबांनी बघा काय करायला लावलं आहे. हां, जीप फिरवायला लावला, बड्डाला लावला. आता जीप फिरवायला लावले बाबांनी. ते बघ कशी. आणि आम्ही इथे आत्ताच आलो जस्ट आम्ही. आणि बाबा हे जीप फिरवायला लागलेला. आई इथे छत्री घेऊन बसलाय. पाऊस पडायला लागलाय खूप. हे बघा त्या साईडून पाऊस आलाय. आणि आंब्याची झाडं बघा, याच्यावर आंबे येतात दरवर्षी. आता मी फिरवते, ये बाबाकडून मी घेतला. वरती नको एवढा लांब रे, लांब रे. असं हां, पाहायला लागेल बघ. फिर. हां, हां, पुढे जा. ते दगड त्याच्यावर पाडशील. चल फिर मागं फिर. चप्पल घालून आलो मी का. तर मित्रांनो, आता पाऊस जास्त आल्यामुळे आम्ही आंब्याखाली आलोय. हे बघा खूप जास्त पाऊस आलाय आता. आई इथे बसले आणि बाबा गेला. बाबा आता गेला भात आणायला. अजून तो बघा चाललाय. आणि आम्ही इथे थांबलोय कारण पाऊस जास्त आलाय. मी थोडा भिजलो, पण काय नाही, शेतावर आलोय. शेतावर भिजायला लागतंय. हे बघा कसा. पुढचं काय दिसत नाही, एवढा पाऊस धुका झाला पूर्ण. मोबाईल पण भिजायला लागलाय. गप नाही. आई बघा चष्मा लावून मस्त छत्री घेऊन. मित्रांनो, बाबा आत्ता जस्ट आलाय. कधीपासून पाऊस पडत होता खूप जास्त, आता कमी झालाय. बाबा आला आता भात घेऊन. हे बघा छत्री पण घेऊन आलाय मला. अरे बाबा आता गेलाय तिकडं. बाबूंना बघतो आता तिकडं. मित्रांनो, तो पाऊस काय थांबत नाही. आम्हाला भात असंच टाकायला लागेल पावसातच. बाबा बोलते आता टाकू पावसातच, काय नाही, पाऊस थांबणार नाही आता. हे बघा या साईडला टाकलंय भात आणि या साईडला टाकायचं आहे. तर आता बाबा टाकायला लागलाय. ही बघा बाबाने गोण आणले भाताची दारी. या गमेल्यात घेऊन टाकायचं सगळीकडे. शेतात कसं चिखल झालाय बघा. याच्यात काढून सगळीकडे टाकायचा. हे बघा असं टाकायचा भात मित्रांनो. सगळीकडे असं गमेल्यात घ्यायचा. मित्रांनो, बाबांनी सगळं भात टाकून झालाय. आता आला शेतात, बाहेर आलाय. हे बघा
सगळा बाबांनी भात टाकला आणि आम्ही इथं तोपर्यंत आम्ही इथं बसून होतो. पाऊस खूप पडायला लागला आहे बघा, तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही व्हिडिओमध्ये. पाणी दिल्यावर आता घरी जायचं ना, आता घरी तर डायरेक्ट घरी जाऊ. नाही आधी ते मगाशी मी फिरवलं ना बाबांनी आणि मी जीप, ते फिरवायचं अजून. हे बघा हे त्याच्यावर फिरवायचं, त्याच्यानंतर घरी जाऊ आम्ही. मित्रांनो मी खूप भिजलोय पाण्यात आणि पाय चिखलात माखलेत. इकडे तिकडे ते फिरवताना मी चिखलात पाय माखले माझे. तर आता आम्ही नदीवर चाललोय पाय धुवायला. नदीवर पण पाणी आलाय का नाही माहित नाही, नदी एकदम आटलेली पूर्ण. तर पाणी आलं का नाही ते पहिलं बघायला लागेल, नंतर जायला लागेल पाय धुवायला. आई पण सोबत चाललंय पाय धुवायला. आई बघ कशी मोबाईल मस्त खांद्यावर लावून, छत्री घेऊन, चष्मा लावून मस्त चालले. हे बघा कशी, हे बघा या साईडला लोकांचे शेतं पण ट्रॅक्टर फिरून झाले. आणि छोटासा ऑफिस आहे, ते गेट लावलं आहे. चाललोय आता नदीवर. पाऊस खूप पडायला लागलाय. हे बघा मस्त असं वातावरण झालंय. हे तुम्हाला दाखवतो, नदीवर पाणी आहे का नाही माहित नाही, पण जाऊन बघू आपण एकदा. पोचलो आता आपण. हे बघा इथेच आहे. या साईडला पाणी आलंय का नाही. इतर पाणी तर नाही याच्यात. ते या साईडला थोडंसं पाणी साचलंय बस तेवढंच. नदीवर थोडं पण पाणी आलं नाही अजून. जास्त पाऊसच पडला नाही म्हणून अजून जास्त पाऊस पडायला लागला आहे, त्यामुळे पाणी नाही काय आलंय. तर आता आम्ही परत चाललोय तिकडेच. असे छोटासा इकडे पाणी याच्यात पाय धुतो. बाबा पण आल्या वाटते इकडेच. बघा आता इथेच पाय धुवायला लागतील असे पाण्यात रस्त्यावरच्या. नदीला पाणीच नाही आलं अजून. हे बघ असं पाणी साचलंय. मित्रांनो नदीवर पाणी नाही मिळालं म्हणून आम्ही परत त्या आंब्याखाली आलोय. हे बघा आंब्याखाली आलोय परत. आणि तुम्हाला एक आंबा दाखवतो. हा बघा मित्रांनो, हा वाकडा आंबा आहे. हा बघा हा वाकडा आंबा. आधी जेव्हा आम्ही शेतावरून भात लावून इकडे दुपारी जेवायला बसायचो ना, तेव्हा याच्यावरच बसायचो. जेव्हा आम्ही लहान होतो खूप, तेव्हा आम्ही जेव्हा भात लावून झाल्यावर दुपार व्हायची तेव्हा जेवायला बसायचो आम्ही त्याच्यावर. लहान असताना खूप मजा करायचो या साईडला. लहानपणापासून मी इकडे येतो शेतावर. आणि आज पण आलोय, पण उद्या मला घरी जायला लागेल. उद्या नाही आजच जाईन घरी. मित्रांनो आता आम्ही घरी जायला निघालोय. सगळं म्हणजे अर्धा भात टाकून झालंय परत तिथपर्यंत. या साईडचं बाकी आहे. आणि नंतर येऊ आम्ही. आता जेवायला चाललोय. आणि हे बघा आहे ना बाबा बघतोय कशी. मित्रांनो तो राहिलेला होता ना भात, तो पण बाबा आता टाकायला गेलाय. कारण तो ओला झाला होता, त्यामुळे तो फुगला असता जाना घरी नेला असता तर, म्हणून आताच बाबा टाकायला लागलाय. आणि आईने आपला चष्मा पण चेंज केलाय. दर मिनिटाला चष्मा चेंज करते आई. हवा कसा हा नंबरवाला आहे. तो वाला कुठला होता? तो असाच साधा होता माझा, साधा पावसाळ्याचा होता तो.
वारा न्यायला कसं दिवलं ना. आणि बाबा हे बघा इकडे भात टाकायला लागलाय. आम्ही घरी निघालेलो पण तोपर्यंत आईने सांगितलं का तो भात ओला झाला आहे तर आता टाकून घ्या. पाऊस काय थांबत नाही आता. आता पाणी पण साचलंय बघा शेतात. दिसतंय का तुम्हाला माहित नाही. हा बघा मित्रांनो आता ते याच्या शेतात फिरवायचं ते त्या साईडला ठेवलंय बाबाने. तर तेच आणायला चाललोय आता. इथून रस्ता आहे. चालो हे बघा ते असं आता खेचीत न्यायला लागेल. आणि परत हे फिरवायला घेतलंय. आणि आईने ना आता या साईडला काय बोलते ना याला, हे बघा हा झाड लावला ना, हा अभयचं शेंगा असं बोलता. अभयचं शेंगा ते भाजीच्या बघा हे वरती शेंगा झाल्यात ना, या दिसतात या अशाच शेंगा असतात. त्या भाजीत टाकायच्या असतात. हे बघा या साईडला पण झालेत बरेच. हे बघा कसे झालेत. आईने आत्ताच या साईडून काढून ते बोरीच्या इथे लावलेत. कारण त्याचा ताना होते तो झाडावर चढतो असं ताना. तर त्याला शेंगा बसतात त्या. मित्रांनो आता मी घरी पोचलोय. आई लगेच तिथे बसली आणि मावशी लागलाय नाश्ता करायला लागलाय आणि मोबाईल बघायला लागले. मी आता आलोय. बाबा तिकडे बाहेर असेल. बाबा तिकडे आंघोळ करायला लागलाय. पावसात भिजायला लागलाय. आता मी आंघोळ करतो आणि जेवतो. तर मित्रांनो मी परत आलो शेतावर. आपण आधीच सकाळी आलो त्यावेळेला आपण त्या शेतात भात टाकला आणि आता लागलो इकडे. इथे बिया पेरायला लागलो. आई गेले तिकडे हात धुवायला. ते बिया पेरायला लावलेत. हे बघा अशा बिया पेरायच्या याच्यात. मग ते झाडं हे सगळे चवलं शिरवलं काकडी याचं बिया पेरतात आणि मग त्याचे झाडं येतात आणि त्याला काय काकड्या बसतील. चवल्याच्या शिंगा शिरवलं. आई कुठल्या बिया लावतेस? काकडीच्या बिया लावायला लागल्या आणि चवल्याच्या. अच्छा शिरवलं काकडी चवला. आणि त्या साईडला पण तिकडे आणि मामी बाबा तिकडे लावायला लागले. ते बघा. तर मित्रांनो आपल्यासोबत आता अथर्व आलाय छत्री घेऊन. कुठं भिजला असतं एवढा पाऊस आलता? मग पाण्यात उडी मारली वाटते त्यांनी. छत्री खाल्ली मस्त. पाऊस नाही पडत पण आता. इकडे आईने बाबा बी लावायला लागलेत. आम्ही इकडे मस्त फिरतोय. मस्त व्ह्यू बघतोय. हे बघा तो एक कामण्याचा डोंगर. तो बघा वरती एकदम टोकावर. झूम करून दाखवतो. तर मित्रांनो आता मी बिया लावतोय. इथे सांग आमचा समीर दादा बी लावायला लागलाय. काकडी कुठली बी? काकडी चवला शिरोल्याचे बी लावले एकाच जागेवर. सांग ना आमचा दादा बी लावायला लागलाय. आणि कॅमेरा पकडलाय तो आहे अथर्व. अथर्व पूर्ण नाव सांग. अथर्व रवींद्र मडवी. रवींद्र मडवी ब्लॉग्स तुम्ही बघत असतील. रवींद्र मडवी याचाच पप्पा. तुम्हाला चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. रवींद्र मडवी बघा. कालच चिंबुऱ्याने गेलं तर त्याचेसुद्धा व्हिडिओ आलेले आहे त्याच्या चॅनलवर. आणि त्यांचा मुलगा अथर्व. खारी चिंबुऱ्याची भाजी
चिंबोऱ्यांची भाजी खाली का नाही? खाली कशी होती? मस्त. किती खाल्या चिंबोऱ्या? 5 5 का 10? 5 5. परीने किती खाल्या? त्याने खाल्ल्या नाही. खाल्या नाही? तुम्ही दिल्यास नाही ना? नाही तुम्ही सगळ्या खाल्यास ना? नाही हा, करायला तो का असा असा करतोस तुझ्या सगळ्या खाल्या. या लावून दाखव आता परत मला बिया. कुठले कुठले लावतोस ते पण सांग. तो बाबांनी खणलाय त्याच्यात बिया लाव. शिरोलाची बिया दाखव. काकडी अजून एक शिरोला अजून एक चवल्याचा चौला लावला. ते सगळं माती माखा आहे. चौला आणि हे बघ किती बिया आहे त्याच्यात. हे तर कपून टाकायचं. असं त्याच्यावर माती टाकायची परत ना. सर्व ये काय बघतोस? कॅमेरा चालू आहे. हे बघते कॅमेऱ्यात काय आहे. तर तोपर्यंत आपण फिरून येतो वैला जवळशी. नदीत तर पाणी नाही, तिथून फिरून येता फक्त आम्ही. तर आता आम्ही फिरायला चाललोय. कुठे चाललो आपण? फिराय कुठे? नदीवर. नदीवर चाललोय आम्ही फिरायला. तो बघा वाकडे आंबा. हे बघा सगळीकडे मस्त हिरवं हिरवं झालंय. आणि इकडे फिरायची मजाच वेगळी ना. अथर्व तर रोज फिरतोय. अथर्व रोज फिरतोय इकडे. येऊ नाही फिर मी परवाच्या दिवशी आलो इकडं. हे बघा असा रस्ता आहे इकडे आणि आजूबाजूला सगळीकडे शेत आहेत. आणि जेव्हा आमचा अथर्व आहे तिकडे शेत लावायला लागले. शेत नाही लावायला लागलंय अजून, दगडी गोळा करायला. चिंचेचं झाड. हे बघा चिंचेचं झाड. तो बघ शरोट तिथं. शेरोड. तुम्हाला शेरोड दाखवतो. तो बघ रंग बदलते तो. गेला वरती तिकून तो बघ तो बघ तो बघ तो बघ. यो बघ इकडून होतो. तो बघा मित्र हो शेरोड. तो बघ कसा गेला. मित्रांनो सकाळी पण आपण आलेलो तेव्हा अथर्व नव्हता. अथर्व तेव्हा शाळेत गेलेला. शाळेत त्यामुळे- नव्हतो. मग कुठे गेलता? कुठे नाही घरात होतो. घरात होता तर आला कशाला नाही? मग तू तुला विचारलं मी हं? विचारलं तुला येतो का शेतावर, तो आलाच कधी? नाही सकाळी. आता आज हा आज होतो असा. आज तुला विचारलं तर तू सांगतो शाळेत चाललो. नाही हा तू खोटा वगैरे ते बोलतो. खोट शाळेत तुला नाही. विचारलेलं मग नाही. मी कसं करायलो तिथं. शाळा तर 5 वाजता सुटते. 5 वाजता सुटते शाळा. शाळेतच गेला नाही ना? नाही मग तू या बघ शिर्डी. सापशिडी. शिर्डी ते बघा शिर्डी. मित्र होती बघा सापशिर्डी गेले आत्ताच. आणि तिला बघून अथर्व घाबरला. हे बघ कसा. ते बघ गाडी आली. हे बघ पाणी घातलं. हे बघा सकाळी पण आपण बघितला पाणी. ते बघ मासे पण आहे. आता पण बघितला. मासे पण आहे. मित्रांनो या साईडला मस्त असं हिरवंगार झालेले आहे. तुम्हाला दाखवतोय बघा. मित्रांनो हा जो दगड आहे ना तो आपल्याला लोटीत त्या साईडला न्यायचा आहे. तिथे ते बांधाजवळ. तर आता तो तेच करतोय. तर मित्रांनो तिथून ते इथपर्यंत फायनली आम्ही दगड लोटीत आणला आहे. ढकलत. आता आपल्याला तो याच्यावर ठेवायचा आहे इकडे बांधावर. या ते तिथून ते इथपर्यंत दगड आणायला हालत खराब झाली. एवढा मोठा दगड. तर मित्रांनो तो दगड आहे ना आपण त्या बांधावर ठेवला आहे. आता थोडीशी कंबर दुखली उचलता पण
ठेवलाय. ढकलत नेला, उचलून नाही नेला. तो बघा मित्रांनो, हा बघा मस्त असा बांध बनवला बाबांनी. आणि हे जे मोठे मोठे दगड आहेत ना, हे पण बाबांनी तिथून एकट्याने आणलेत. हे जे हे बघा, हे मोठे मोठे दगड आहेत ना, बाबांनी तिथूनच आणलेत, एकट्यानेच आणलेत. ते पारेच्या मदतीने फक्त. म्हणजे विचार करा बाबा किती काम करत असतील. ते बघा बांध, कारण पाणी गोन गोन असण्या हे अशा त्याच्यावर टाकायच्या, जास्त पाणी जात नाही बाहेर शेताच्या. आणि माती टाकायची त्यावर. इथे पण तसंच केलं आहे बघा. इथे माती टाकले आणि चादर टाकले याच्यावर आणि बांध बनवला आहे बाबांनी. इथे त्या साईडला पण तसंच केलं आहे, त्या साईडला पण तसंच केलं आहे. आणि तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे घरी. हे बघा बाबा आणि आई गेले पुढे आणि मी चाललो आता पुढे. हे बघा या साईडला मस्त बिया लावल्या आणि आता चाललो आहे घरी. तर मित्रांनो, आता आम्ही घरी आलोय आणि लाईट लावतो. बघा पाय धुवायला लागलाय. आणि आजचा ब्लॉग हा इथेच एंड करतोय आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असंच बघत राहा आमचा ब्लॉग. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.